बुलेटिनच्या सुरुवातीला एका महत्त्वाच्या राजकीय बातमीचा आपण आढावा घेणार आहोत। बातमी आहे विधान परिषद निवडणुकीशी संबंधित। मे महिन्यामध्ये पुढच्या काही दिवसात विधान परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। 10 जागांच्या निवडणुका आहेत आणि त्यापैकी 2 जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहेत। जागा 2 पण दावेदार अनेक अशी परिस्थिती असल्यामुळे तिकीट नेमकं कुणाला मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे। मात्र या दोनही नावांना पक्षांतर्गत विरोध सुद्धा तितकाच होतोय। नीलम गोऱ्हेंच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतल्या नेत्यांचा विरोध आहे, तर राज्यसभेप्रमाणे एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे। तर बच्चू कडू यांचा शिवसेनेशी नेमका संबंध काय असा प्रश्न सुद्धा पक्षातल्या काही नेत्यांनी उपस्थित केलाय। 12 मेला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडेल। एकीकडे महायुतीची ही परिस्थिती असताना दुसरीकडे महाविकास आघाडीला एकच जागा मिळणार आहे, ज्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। आता या सगळ्या समीकरणांमुळे एकनाथ शिंदे मैदानात नेमकं कुणाला उतरवणार हे पाहावं लागेल। पण बच्चू कडूंना जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं विधान परिषदेची उमेदवारी हवी असेल, विधान परिषदेची आमदारकी हवी असेल, तर बच्चू कडूंच्या समोर एक अतिशय मोठी अट शिवसेनेकडनं ठेवली गेल्याचं कळतंय। त्यांना त्यांचा प्रहार पक्ष, बच्चू कडूंना त्यांचा स्वतःचा पक्ष हा शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी ही अट असल्याचं कळतंय। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केला तरच विधान परिषदेची संधी असेल असं सांगितलं जात आहे। बच्चू कडू यांची विदर्भात त्यासोबत राज्यभरात विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे। सोबतच दिव्यांग वर्ग, शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग यासारख्या घटकांपर्यंत पोहोचलेला नेता आणि विशेष म्हणजे विदर्भातली शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी बच्चू कडू यांचा विधान परिषदेसाठी शिवसेनेकडनं विचार सुरू असल्याची माहिती मिळते। तर ही सर्वात मोठी अट विधान परिषदेसाठी बच्चू कडूंसमोर ठेवण्यात आली आहे, पण या अटीला ते मंजुरी देतात का हे बघावं लागणार आहे। बच्चू कडूंच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठी सुरू नेमकी का झाली, तर त्यांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी वाढल्यामुळे। एकनाथ शिंदे विधान परिषदेसाठी नाव जाहीर करतील असं संजय शिरसाटांनी सांगितलंय, तर निलेश राणेंनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। हे बघा, सर्व सकाळी एकाचं नाव फायनल होईल, दुपारी एकाचं होईल, संध्याकाळी एकाचं होईल। या सगळ्या ज्या बातम्या आहेत, जोपर्यंत शिंदे साहेब अधिकृतपणे नाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत ही सर्व नावाची चर्चा चालू राहणार आहे। म्हणून थोडं वाट पाहावी लागेल। शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील त्या टायमाला या सगळ्या विषयावर पडदा पडेल। बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं, त्यामुळे तो माणूस जादूगार माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। बच्चू कडूजी ना, मला असं वाटतं ते अगोदर सन्मान्य शिंदे साहेबांबरोबर होते। त्यांच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ते मंत्री देखील होते असं मला वाटतं। तर ह्याच्यावरती निर्णय तर योग्य आमचे नेते घेतील, आमचे सन्मान्य शिंदे साहेब घेतील। आता त्यांचा निर्णय हा त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे नाही। आले तर स्वागतच आहे। तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधान परिषदेसंदर्भात जी नावं चर्चेत आहेत त्या चर्चेबाबत कोणती प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। शुभेच्छा द्यायच्या आहे, माझ्या शुभेच्छा आहे त्यांना। त्यांनी प्रहार जर बंद करून एकनाथजीचा हात पकडला, यात काही दुःख व्हायचं कारण नाही। त्या सगळ्या चर्चांवरनं, शक्यतांवरनं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। शिंदे इतके महान आहेत की फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे भाजपचीच मतं फोडतील असा दावा राऊतांनी केलाय। संजय राऊतांच्या दाव्याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। महाविकास आघाडीमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष तीव्र झालाय, 3 तिघाडा काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याचं नवनाथ यांनी म्हटलंय।
शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो. अमित शहानी वाढवलेला. देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतं आहे की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले. तसं काही नाही आहे. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावी. भाजपनेही सांभाळावी, मिंध्याने सांभाळावी, अजित पवार गटानं सांभाळावी. कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत. मध्ये हा सल्ला संजय राऊत नेमकं कुणाला देत आहेत? उद्धवजी ठाकरे यांना देत आहेत का? कारण विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केला आहे. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा सुरू आहे, महाविकास आघाडीचे तिघांची तोंड 3 दिशेला सुरू आहेत. त्यामुळं विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं एकमत होण्याची शक्यता कमी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.